पत्रकार परिषद घ्यायचं कारण एवढंच आहे की मी गेल्या 39 वर्ष शिवसेनेमध्ये काम करत असताना अनेक लोकसभा झाल्या, अनेक विधानसभा झाल्या। बीड जिल्ह्यातल्या 6 मतदारसंघामध्ये अनेक जणांना आमदार केलं, अनेक जणांना खासदार केलं। त्यांच्या विजयामध्ये माझा शिवसेनेचा खारीचा वाटा त्या ठिकाणी होता। 2006 पासून ते आजपर्यंत मी जिल्हा प्रमुख म्हणून या बीड जिल्ह्यामध्ये काम केलं। मग शेतकऱ्यांसाठी आंदोलन असेल, शेतकऱ्याला मदत असेल, माझ्या माता भगिनींना ज्या ज्या ठिकाणी अडचणी आल्या त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरायचं काम, त्यांना मदत करायचं काम, विद्यार्थ्यांसाठी अडचणी आल्या त्यासाठी रस्ता रोको करा, आंदोलनं करा, त्यांना कुठं मदत करा, अशा अनेक माझ्या 39 वर्षाच्या प्रवासामध्ये अनेक कार्यक्रम मी या ठिकाणी घेतले। मग दुष्काळ पडल्यानंतर मुलींचे लग्न, 101 मुलींचे लग्न लावत, 1000 शेतकऱ्यांना 10,000 प्रमाणे 1 कोटीची वाटप आपण या ठिकाणी केली। दिवाळीच्या किराणा माल वाटप ज्यावेळेस परिस्थिती बिकट होती त्यावेळेस अशा अनेक वेळेस अनेक वेगवेगळ्या माध्यमातून आपण कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले। सांगायचं म्हणलं तर अनेक अर्धा तास 1 घंटा ते जाईल मी जे काय काय केलं, पण तुम्हाला सगळ्याला माहिती आहे। म्हणून 9 मध्ये माझ्यावर अन्याय झाला। 9 मध्ये रात्री 2 वाजता यादीमध्ये माझं उमेदवार म्हणून नाव डिक्लेअर झालं होतं। चॅनलला, आपल्या चॅनलला आलं, मला आपल्याच काही मित्रांचे फोन आले की तुमचं नाव यादीत आलंय आणि आपण काय काय कार्यक्रम घेतले, काय काय मोर्चे घेतले, जिथं की जाता हे सीड्या पाठवा। आणि आम्ही सीड्या सुद्धा त्यांना पाठवल्या आणि सकाळी 6 वाजता माझं नाव त्या यादीत टीव्हीवर दिसलंच नाही। तरी आपण त्या ठिकाणी नाराज झालो नाही, प्रामाणिकपणे पुन्हा पक्षाचं काम केलं। त्यानंतर 14 मध्ये अचानक युती तुटली, मला उभा राहा म्हणून सांगितलं। त्यावेळेस मी प्रामाणिकपणे 2 दिवसाच्या आत 6 मतदारसंघामध्ये उमेदवार केले। 6 मध्ये 1 ठिकाणी देऊ नका म्हणले, पंकजाताईच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी सांगितलं देऊ नका, आणि 5 मतदारसंघात उमेदवार केले। तो बी आम्ही अचानक निर्णय आम्हाला दिलेला तो मान्य करू आम्ही लढलो। 40,000 मतदान त्या ठिकाणी 38,000 आम्ही मतदान घेतलं। त्यानंतर आपण आता उमेदवार पक्षाचे आहेत म्हणून कामाला 19 मध्ये लागलो आणि विधानसभेच्या 6 महिन्याआधी क्षीरसागरांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश करून आमच्या लोकांनी बसायचं काम केलं। त्यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितलं मला बोलून, जयदत्त क्षीरसागर, मी आणि उद्धव ठाकरे, की म्हणले जयदत्त क्षीरसागरचं काम करा, आम्ही बाळासाहेबांचे सैनिक आहेत। मी म्हणलं जयदत्त क्षीरसागरचं आम्ही काम नाही करणार, आम्ही धनुष्यबाणाचं काम करणार। म्हणून त्यावेळेस 19 मध्ये तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, मी प्रामाणिक त्या ठिकाणी काम केलं, त्यांच्या नशिबाने ते पडले। त्यानंतर त्यांची हकालपट्टी माझ्याच हातून तुमच्याच पत्रकार परिषदेमध्ये मी त्या ठिकाणी केली होती। त्यानंतर 24ची तयारी मी त्या ठिकाणी केली आणि कार्यक्रम घेत असताना रात्रंदिवस मतदारसंघामध्ये मी फिरत होतो। आणि त्यानंतर होऊ द्या चर्चा म्हणून हा एक कार्यक्रम माझ्याकडे आला आणि त्यावेळेस मनोज दादा जरांगे पाटलांचं आंदोलन तीव्र होतं। गावागावामध्ये येऊन देत नव्हते, बोर्ड लावलेले होते। म्हणून उद्धव ठाकरेंना एक पत्र पाठवलं की होऊ द्या चर्चा ही आपण थांबवली पाहिजे। आपलं वातावरण ग्रामीण भागामध्ये चांगलं आहे, आपल्या पाठीमागं मराठा समाज सुद्धा आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे आणि होऊ द्या चर्चा जर आपण त्या ठिकाणी घेऊन गेलो तर त्या ठिकाणी त्यांची नाराजी आपल्यावर होईल, कार्यक्रम आपले होऊन देणार नाही। मग असे महाराष्ट्रामध्ये सगळीकडे होऊ द्या चर्चा ही थांबली पाहिजे, 2-3 महिन्यांनी आपण चालू करू असं पत्र पाठवल्यानंतर 2 दिवसानंतर सचिवांचा फोन आला, म्हणजे महाराष्ट्रात सगळीकडे कार्यक्रम होत आहे आणि बीड जिल्ह्यातच का होत नाही। म्हणलं बीड जिल्हा आणि जालना जिल्हा मराठा आरक्षणामध्ये जोर जास्त झालेला, प्रत्येक गावागावात तणाव आहे असं सांगितल्यानंतर
15 दिवसांनी माझं जिल्हा प्रमुख पद गेलं. त्यानंतर जरांगे पाटला बरोबर मी 2-3 महिने काम केलं आणि नंतर आमच्या पदाधिकाऱ्यांनी आम्ही सगळ्यांनी ठरवलं आता इथून पुढे आपल्याला अपक्ष लढायचं. मग अपक्ष लढत असताना 8-10 दिवसानंतर काही जाणकार मित्र तुमच्यासारखे मला भेटले की म्हणजे 1-1.5 वर्षाचा प्रवास तुम्हाला या ठिकाणी अपक्ष म्हणून करायचा आहे. आपण लढायला जातो आणि लढवलंच नाही अशी गोष्ट त्या ठिकाणी होईल, म्हणून आपण सत्तेमधल्या पक्षाचा कुठलाही पक्ष चॉईस करा. पण मी बाळासाहेबांचा सैनिक अनेक वर्षापासून 86-87 पासून काम केलं. पर्याय म्हणून पुन्हा आम्ही शिवसेनाच निवडली आणि 9 जानेवारीला शिंदे साहेबांकडे प्रवेश केला. प्रवेश 2-3च अटीवर केला की जागा सुटल नाही सुटल मी या ठिकाणी लढणार आहे. दुसरी अट माझ्या मतदारसंघामध्ये विकासाच्या माध्यमातून फंड टाकावा आणि तिसरी मागणी केली मी 24 घंटे जरांगे पाटलाबरोबर काम करणार. त्या तिन्ही मागण्या माझ्या त्यांनी यस म्हणल्या आणि जर तुम्हाला मान्य नसेल तर मी 2-3 महिन्यांनी प्रवेश करतो असं मी त्यांना त्या ठिकाणी सांगितलं. नंतर ते म्हणजे आम्हाला काही अडचण नाही आणि 90 पासून जागा आपल्याकडे, ही जागा आपल्यालाच राहील असं त्यांनी सांगितलं. आम्ही जागा सोडणार नाही. तरी मी म्हणलं जर सुटली नाही तर मी या ठिकाणी लढणार आहे. म्हणून त्या ठिकाणी प्रवेश आम्ही 9 जानेवारीला सगळ्यांनी केला. शाखा प्रमुखापासून तर माझ्यापर्यंत सगळे माझ्याबरोबर 537 गाड्या घेऊन आपण त्या ठिकाणी प्रवेश केला. म्हणून वारंवार इतक्या वर्षाच्या प्रवासामध्ये रात्री 2:30 वाजता ती जागा सोडली आणि नंतर त्या ठिकाणी अपक्ष म्हणून मी या ठिकाणी उमेदवारी भरली आणि सुरुवात जी झाली आणि आता अनेक वेळेस मला या बीडच्या राजकारणातले सगळ्या पक्ष एकत्र येऊन मला टार्गेट केलं. का केलं या प्रश्नाचं उत्तर मला आजपर्यंत नाही. मी आजपर्यंत काम केलं, तुम्ही मला बघितलंय, जनतेने बघितलंय. मी केलं तर लोकांचं चांगलंच केलं, वाईट कोणाचं मी करत नाही. त्या पद्धतीने मी या ठिकाणी वाटतो आणि माझ्या घरात मी ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आज नाही, पण 39 वर्ष त्याच मानाने त्याच तोलाने मी या ठिकाणी राहिलोय. 39 वर्षाचा प्रवास म्हणजे साधा प्रवास नाही. तरी जनता माझ्यावर, तुम्ही सर्वजण माझ्यावर त्याच पद्धतीने प्रेम, माझ्याकडे काही असो नसो तुम्ही केलेलं. म्हणून एक निश्चय आज मी केला की इथून पुढं कुठल्याही पक्षामध्ये जायचं नाही. उद्या आमदार तर होणारच आहे, पण आमदार झाल्याशिवाय मी कुठल्याही पक्षात जाणार नाही. आज मला इथून पुढे एकच ठरवलंय, इथून पुढे माझा पक्ष, माझ्या मतदारसंघातली जनता आणि दुसरा जरांगे पाटील हे एकच पक्ष माझा राहणार आहे. म्हणून त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी बोलवलंय. आज जिल्हा प्रमुखाचा मी या ठिकाणी राजीनामा देऊन शिवसेनेला जय महाराष्ट्र या ठिकाणी करतोय. त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी बोलवलंय. माझा इतिहास मी थोडक्यात तुम्हाला सांगितला. म्हणून आज इथून पुढं कुठल्याही पक्षामध्ये मी जाणार नाही आणि आज शिवसेनेचा जय महाराष्ट्र करून शिवसेना सोडून पदाचा राजीनामा या ठिकाणी मी दिला असं तुमच्या माध्यमातून जाहीर करतो. आता तुम्हाला काय विचारायचं? नेहमीप्रमाणे बंगल्याचे मॅनेज होतो हे मला 9, 14, 19 आणि 24 मॅनेज कशासाठी हा प्रश्न आहे. 9 मध्ये मी लढलो नाही, 14 मध्ये युती झाली त्यावेळेस लढलो, 19 ला लढलो नाही आणि 24 ला मी तर आता तुमच्या समोर आहे. मग मॅनेज व्हायचं कारण काय, कोण करता येईल? एक तर अफवा अशी आली मला, वकील साहेब आमचे घोलक वकील म्हणून आहे, ते म्हणले अशी चर्चा आहे म्हणले की जयदत्त अण्णांनी तुम्हाला शब्द दिला की तुमच्या मुलाला नोकरीला गेलो म्हणून तुम्ही थांबले. वकील साहेबांना म्हणलं तुम्ही ऐकून तरी त्या माणसाचं का घेते, त्याला देऊन लाख रुपये महिना देते, 1.5 देते. माझ्याकडे 25 लोक आहेत, ते 25,000 आणि 10,000 आणि 15,000 आहे. म्हणजे अशा अपवाद वारंवार करतायत. आणि आजपर्यंत तुम्हाला सांगतो क्षीरसागराने राजकारण केलं, अफवा पसरल्या. हे माझ्या बाबतीत नाही, अनेक आहेत असे, अनेक जण ज्या बाबतीमध्ये ते करतात. खरे तर खोटारडे क्षीरसागर आहे. सगळ्या जिल्ह्याला, महाराष्ट्राला, बीड मतदारसंघातल्या लोकांना दाखवलं की आमचे सगळ्याचे म्हणणे
आणि हे प्लॅन विधानसभेच्या 2 वर्षापूर्वी ते प्लॅन तयार केला. प्रत्येक वेळेस वेगळा प्लॅन असतो. ह्यावेळेस भांडणाचा प्लॅन केला. एकाने इकडे राहायचं, दुसऱ्याने तिकडे राहायचं, एकाने मुंबईत राहायचं. आणि आता ज्यावेळेस तिन्ही क्षीरसागर आले त्यावेळेस पुतण्यांसाठी फॉर्म काढून घेतला, पुन्हा दाखवून दिलं की आम्ही एकच आहेत. आणि सगळ्या जनतेला माहीत झालं. आता 4 दिवसाच्या कालावधीमध्ये बघा तुम्ही की कोण पुढे जात आहे दोघांमध्ये. जो पुढे जाईल हे दोन्ही क्षीरसागर त्याच्या मागे राहणार. आणि हे जनतेने ओळखलं. मी आता जवळजवळ 100च्या पुढे गावं माझे झाले फिरायचे. प्रत्येक गावामध्ये एकच नार आहे, क्षीरसागर मुक्त मतदारसंघ करायचा. हे मी नाही, मी तर विरोधक आहे, मी तो उमेदवार. पण जनतेने ठरवलं. तुम्ही ग्रामीण भागात फिरून बघा त्यांच्याबद्दल त्यांचे मत काय. दादा धरंगे पाटलांनी सर्व उमेदवारांना अर्ज मागितला अशी विनंती केली. मात्र बीडमध्ये एकमेव बीडमध्ये असं आहे की आपल्या साईड आणखी 2 उमेदवार रिंगणामध्ये उभा आहे. नेमकं काय आपण धरंगे पाटलांच्या बीड जिल्हा आणि जालना जिल्हा त्यांनी बोलून घेतलं. आम्ही 17 जणांनी फॉर्म भरले होते त्या ठिकाणी. 17 जणांनी फॉर्म भरले. त्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी आमची मिटिंग त्यांनी जालना आणि बीडची स्पेशल बोलवली. त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला सांगितलं आपल्याला लढायचं नाही. मग आम्ही 17 जणांनी आमची उमेदवाराची यादी केली, त्याच्या पुढे सह्या केल्या, त्याच्यावर लिहिलं की कुणीही एक उमेदवार तुम्ही द्या, आम्ही 16 जण मान्य करू असं ठरलं. दुसरा मुद्दा आम्ही त्या ठिकाणी 17 जणांच्या वतीने दिला की क्षीरसागर मुक्त मतदारसंघ आम्हाला करायचा आणि आम्ही सगळे एक आहे, तुम्ही कुणाला द्या, आम्ही नाराज होणार नाही. आणि त्यानंतर त्यांना आम्ही ते निवेदन त्या ठिकाणी दिलं. पण दादांनी ठरवलं आपल्याला लढायचं नाही आणि आमची मिटिंग बोलवली. मग त्यावेळेस आम्ही मिटिंगमध्ये रमेश आडसकर होते, मी होतो, अजून अनेक जण होते की आम्ही वर्षानुवर्ष 39 वर्षापासून 2009 पासून मी लढतोय, ते लढतोय. तर मग त्यावेळेस त्यांनी म्हणले तुम्हाला फॉर्म जे भरले ते काढा आणि ज्याला लढायचं ते लढा. मग आम्ही आमची खंत त्या ठिकाणी व्यक्त केली की आमच्या इतक्या दिवसाचा प्रवास आहे, मग आम्ही काय करायचं. ते म्हणजे असे काही विषय असतील तर त्यांनीच भरला तरी माझी काय हरकत काय, ते कोणाला हे करणार नाही. 17 पैकी जे ज्यांनी वापस घेतले उमेदवारी अर्ज ते आज कोणासोबत नाही, आज आहेत शांत आहेत ते सगळे. माझ्या बरोबर नवले साहेब फिरते, काही जण. आता 17 जण जे आलो तर हे वेगवेगळ्या पक्षातले आले. पाटलांनी डायरेक्ट उमेदवार जाहीर केला असता हे सगळे उघडे आले असते. पण प्रॉब्लेम असा आहे की प्रत्येकाला पक्ष पाटलांनी लढायचं नाही म्हणल्यानंतर ते आपल्या आपल्या पद्धतीनं सगळे आम्ही आमच्या नवले साहेबांनी काही उमेदवार माझ्या बरोबर आहेत. तुम्ही क्षीरसागरांच्या व्यतिरिक्त 4 जण चांगले रणांगणामध्ये आहेत, कसं शक्य आहे त्यांना मुक्त करणं. नाही, क्षीरसागर मुक्त. आज या ठिकाणची परिस्थिती बघा, तुम्ही ग्रामीण भागामध्ये जा, तुम्ही विचारा त्या ठिकाणी काय परिस्थिती. आज या ठिकाणी मी 39 वर्ष झालं काम करतो. मी 2 दिवसात अचानक उभा राहून 40,000 मतदान घेतलं. त्याच्यानंतर मी या मतदारसंघातला नवीन आहे. मी गाडीतून उतरला जेव्हा दादा आले ही एवढी ओळख तर मी माझी निर्माण केली. आणि त्या ठिकाणी आज शिवसेनेचा म्हणून मी काम करत गेलो तर एक 40,000चा वर्ग या ठिकाणी होता. आणि शाखा प्रमुखपासून तर सगळे माझ्यापर्यंत आज सगळे पदाधिकारी कुणी थांबलेलं नाही. आज मी सगळ्याचा विचार घेऊनच मी निर्णय घेतला, सगळे कामाला लागले. म्हणून या ठिकाणचा विजय आता मला पक्षाने सगळ्या नेत्यांनी मला सोडून दिलेलं आहे आणि मी पक्षाला सोडले. म्हणून आता माझा इथून पुढे पक्ष जनता जनार्दन आणि जरांगे पाटील हेच मी माझं ठरवलेलं आहे. म्हणून जनताच मला नाही. आता ह्यांच्याकडून कोणाकडून अपेक्षा राहिली नाही. आता फक्त जनतेकडून मी अपील फक्त तेच करतो. 39 वर्षाचा प्रवास मला तुम्ही थांबवताना आशीर्वाद देता हेच मी अपील करतोय. आणि 100% मला त्या ठिकाणी माझ्या पाठीमागे जनता उभा. आज तुम्ही जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला, तुमच्यासोबत किती पदाधिकारी आज शिंदे सेनेतले तुमच्यासोबत आलेले जे राजीनामा दिला. माझ्या बरोबरची जे आम्ही प्रवेश केलेली सगळी टीम होती ती टीम पूर्ण आम्ही माझ्या बरोबर. दादा, क्षीरसागर मुक्त जिल्हा करायचा ही चर्चा ते गेल्या 10-15 वर्षापासून होते. जे आज तुमच्यासोबत आहे क्षीरसागर मुक्त मतदारसंघ करायचं म्हणून ते गेल्या वर्षी क्षीरसागरांच्या व्यासपीठावर होते, त्याला काय म्हणतात. नाही, गेल्या वेळेची पोझिशन अशी होती
की 2च उमेदवार आले, दोन्ही क्षीरसागर आणि पर्यायच नव्हता. त्यामुळं मी पक्ष म्हणून त्यांचं काम केलं. नवले साहेबांनी संदीप क्षीरसागरचं केलं. मग तिथं असं झालं की बाबा मोठा आणायचं का लागायचं तर लडकवीट, पर्याय तिसरा नव्हता ना. त्यामुळं आता ते आपल्या आपल्या पद्धतीनं आणि बऱ्याच जणांनी ठरविलं की ह्यांच्याबरोबर जे माजी आमदार आहेत ते सगळे संदीप क्षीरसागर बरोबर काम केलं. आम्ही पक्ष म्हणून पक्षाचं काम केलं. पण त्या ठिकाणी त्यांचे राजनीती काही असतील किंवा ह्याला आणल्यानंतर पुन्हा आपल्याला आवड जाणार नाही, कमी करता येईल, अशा आपल्या आपल्या पॉलिसी वेगळ्या वेगळ्या होत्या. म्हणून 2 क्षीरसागर होते आणि पर्यायच नव्हता. त्यामुळे काही विषय नाही. आता पर्याय दादा 2019ला तुमचा उमेदवारी क्षीरसागरमुळेच गेली आणि आजची ही उमेदवारी तुमची क्षीरसागरमुळे गेली. आता पुढचं जे ब्रेक तुम्हाला पुढे जायचं आहे, क्षीरसागर मुक्त करायचं आहे, त्यासाठी पुन्हा तुमच्या समोर 2 ब्रेक उभा आहेत, एक ज्योतिताई पेटेचा आणि दुसरा कुठले खाणे. मागच्या निवडणुकीमध्ये तुम्ही क्षीरसागरचंच काम केलं, नवले साहेबांनी क्षीरसागरचंच काम केलं. लोकातून कुणीतरी एक क्षीरसागर आणलं तर आज ते 2 लोक पुढे क्षीरसागर आणण्यासाठी तर उभा राहिला. हे बघा, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उभा राहायचा अधिकार आहे आणि कोण कशासाठी उभा राहिले हे जनतेला 100% माहिती आहे. कारण की प्रत्येकाचा प्रवास आता तुम्ही लोकसभेपासून विधानसभेपर्यंत बघा. आपण समजू शकलो असतो किंवा पक्षाने उभा केलं, पण त्या पक्षाला मतदान कोणतं मराठा मुस्लिम मतदान आणि हे उभं करू शकत नाही. हे कुणी केलंय, काय केलंय, आणि लोकशाहीच्या माध्यमातून प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने लढत असतो. पण आज ग्रामीण भागामध्ये मी जेवढे गाव केले त्या ठिकाणी हे प्रश्न मी त्या ठिकाणी उपस्थित केलेत. एकच उमेदवार पक्का हे करा आणि मी या ठिकाणी माझं स्पष्ट त्या ठिकाणी बोललो. म्हणून ग्रामीण भागातलं आता तुम्हाला वाटतं तसं डिव्हायडेशन त्या ठिकाणी होणार नाही. असं बी समजा मराठा समाजाचं 1,55,000 1,10,000 मतदान झालं तर त्यामध्ये 25,000 डिव्हायडेशन होईल, पण जास्त होणार नाही. म्हणून त्या ठिकाणी आज जरांगे पाटलांचा निर्णय अजून काही नाहीये, त्यांनी अजून काही सांगितलं नाहीये. पण येणाऱ्या काही काळामध्ये त्यांना निर्णय घ्यावा लागेल. कारण बीड आक्रमक आहे, जालना आक्रमक आहे आणि त्यांच्या हिशोबाने त्यांनी निर्णय घ्यावा अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. पण शेवटी त्यांचा निर्णय त्यांच्याकडेच राहणार आहे. पण या ठिकाणी काम करत असताना अनिल जगतापनी काय काय केलंय, राजकीय जीवनामध्ये केलं असेल किंवा मराठा आरक्षणमध्ये केलं असेल, हे समाज जनता सगळं बघते. त्यामुळे त्या हिशोबाने आणि मी विनंती बी केली उमेदवारांना किंवा माझा 39 वर्षाचा प्रवास आहे, मला तुम्ही आशीर्वाद द्यावा, तुम्ही सगळे मिळून माझ्या उभा राहा अशी त्यांना सुद्धा मी विनंती केलेली. म्हणून हे म्हणजे नाही माझा प्रवास आहे. मी 24 वर्ष तुमच्याकडे आमदारकी राहिली, माझ्याकडे साधं ग्रामपंचायत सदस्य मी झालेलं नाही आणि मी विधानसभेत माझं लक्ष आहे. म्हणून विनंती मी केली अनेक जणांना. आता उरलेले 2-3 तुमचे प्रतिस्पर्धी आहेत, त्यांना विनंती करणार आहात का ते एकत्र येऊ शकतात का, अशी काही? नाही, काल आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्याची बैठक घेतली, त्यावेळेस आम्ही चर्चा केली. म्हणून जयदत्त क्षीरसागर यांना मी विनंती करणार आहे की माझं तुम्ही काम करा. कारण 19 मध्ये प्रामाणिकपणे मी त्यांचं काम केलं तर त्यांच्या नशिबाने त्यांचा पराभव झाला. माझ्या तळागाळातल्या प्रत्येक शिवसैनिकांनी काम केलं. मग आज त्या कामाची, आम्ही केलेल्या कामाची पावती म्हणून तुम्ही आम्हाला मदत करावी, आमच्या मागे उभा राहावं अशी विनंती आम्ही करणार. आपली भूमिका जाहीर करतायत जगतांना, मग ते अगोदर आपण तुमची भेट घेणार 2 वाजता ती आपली भूमिका जाहीर करणार. आता आपली पत्रकार परिषद झाल्यानंतर फोन लावून विचारतो आणि त्यांना. एकट्या मराठा समाजाच्या जीवावर तुम्ही आमदार होताल असं वाटतं का तुम्हाला? कोण म्हणलं? मी केव्हा म्हणतो? नाही, आपण फक्त जरांगे पाटील हाच पक्ष, जरांगे पाटील हे फक्त मराठ्यांचे नेते नाही, असा जो मेसेज समाजामध्ये आहे आणि त्यामुळे दुबळी मारलेली आहे समाजात आता. बरोबर आहे. मग अशा परिस्थितीत आपण फक्त जरांगे पाटील हा माझा पक्ष आणि मी अपक्ष, माझं इतर समाजाची आपल्याला गरज नाहीये का सध्याच्या सिच्युएशन मध्ये? नाही, मी आता 39 वर्ष काम केलं सर. त्यावेळेस सगळ्या समाजाला धरून आज मी माझे पदाधिकारी तुम्ही बघा ना कोण आहे, आज रात्रंदिवस झटणारे. पण या ठिकाणी 39 वर्षाच्या प्रवासामध्ये मी इतक्या वर्ष पक्षाचं प्रामाणिक काम केलं, प्रत्येकाला साथ दिली
मग माझ्या वेळेस 3 वेळेस जर अशा घटना होत असतील तर मी का कुठल्या पक्षात राहावं, कुठल्या पक्षात जावं? म्हणून एक ध्येय, आता आपण आपले देवस्थान तर भरपूर आहे, पण एक देव आपण धरतो, एकच देवाला मानतो. त्या पद्धतीने आपण कुणीतरी एक गॉडफादर असावा. आणि आजच्या ह्याच्यामध्ये जरांगे पाटील गॉडफादर केले तर काय वाईट काय त्याच्यामध्ये? आणि ते थोडंच फक्त मराठा आणि बाकी इतर समाजाला टार्गेट केले ते जातीवर थोडं ते केलं. त्या हिशोबाने आम्ही आज या ठिकाणी आता दुसरं पक्षातच नाही जायचं तर आपल्याला एक साथ कोणाचे खंबीर राहावी, खांद्याला खांदा देऊन आपण त्या ठिकाणी काम करावं. त्यासाठी आपण तो निर्णय घेतलेला आहे. एकनाथ शिंदेने तुमची फसवणूक केली असं तुम्हाला वाटतं का? जरा स्पष्ट सांगा की एकनाथ शिंदे तुम्हाला झुलवत ठेवलं. अहो, उद्धव ठाकरेंनी 2 वेळेस फसवणूक केली, शिंदे साहेबांनी 1 वेळेस केली, आणि आपल्या जिल्ह्यातल्या ज्या महायुतीतल्या सगळ्या नेत्यांनी फसवणूक केली माझी. म्हणून तर या निर्णयावर आलो. नाही, मग असं असताना जरांगे पाटील देखील उमेदवार उभा करणार म्हणले, ऐन वेळेस त्यांनी यू टर्न घेतला. आता ही सुद्धा फसवणूक नाहीये. नाही, तो विषय आता त्यांचा पर्सनल आहे. कारण त्यांच्या काय अडचणी त्यांच्या समोर आल्या असतील, उभा करायचं कारण आरक्षण त्यांनी जे उभा केलं हे इलेक्शन लोकसभा विधानसभा लढण्यासाठी नव्हतं, पण तरी एक छोट्याशा समाजामध्ये या ठिकाणी सर्वसामान्य कुटुंबामधले आमदार म्हणून जातील असं परिस्थिती निर्माण झाली होती. म्हणून त्यांनी त्या ठिकाणी स्टँड तसा घेतला होता. पण जे त्यांनी रणनीती आखली होती त्याच्यामध्ये काही त्यांना वाटलं असं, आणि त्यामुळं समाज उघडा पडू नये, इतर समाज आपल्याबरोबर आलेले उघडे पडू नये म्हणून त्यांनी काही निर्णय घेतला असेल. आता तो निर्णय त्यांना माहिती का घेतला मी तर नाही सांगू शकत. आपल्याला जो विजयाचा विश्वास आहे त्याचा नेमकं गणित काय आणि आपल्या पुढं बीड मतदारसंघापुढचे आपले विजय काय? मी 39 वर्ष झालं या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रातून मी त्या ठिकाणी सेवा करतो जनतेची, आणि येणाऱ्या काळामध्ये मी आता गावागावात फिरतो. ते म्हणले आता 39 वर्ष झालं तुम्ही काम करतात आणि आता एक सूर आहे किंवा नाही, दादाला एकदा आपल्याला द्यावाच लागतं. म्हणजे अशी भूमिका ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये अनेक ठिकाणी पाहायला मिळाली, ऐकायला मिळाली. म्हणून आज मी सांगितलं आता जनता जनार्दनच हे माझा पक्ष आणि मी त्यांच्या आशीर्वादानेच या ठिकाणी मला ते न्याय देतील. ही अपील मी प्रत्येक ठिकाणी करतोय आणि प्रत्येक ठिकाणी चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स प्रत्येक गावामध्ये मला मिळतो. दादा, तुम्ही आज धाडसी निर्णय घेतला इथं, आणि मी पुढे कुठल्याही पक्षामध्ये जाणार नाही असं सांगितलं, आणि एवढ्या सगळ्या चुरशीच्या लढतीमध्ये तुम्ही आमदार तुम्ही विश्वासही व्यक्त करताय, कुठल्या पक्षामध्ये जाणार नाहीत. कारण तुमचा पराभव जर झाला तर भविष्यामध्ये जो काही महाराष्ट्र जनता पक्ष जरांगे पाटलांनी सुरू केला होता तो उद्याच येणार आहे का, आणि त्याचं काही पद तुमच्याकडे राखून ठेवलं असं तुम्हाला काही झालेलं आहे का? नाही, मी त्यांच्याबरोबर पदाधिकारी म्हणून किंवा पक्षात म्हणून, पण त्यांच्याबरोबर काम करणार समाज म्हणून क्लिअर मी या ठिकाणी सांगतो. मी जिंकणारच आहे. ह्याच्या पलीकडे जर माझं वाईट झालं तर मी राजकारणामध्ये काम करणार नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये जरांगे पाटील यांनी महाविकास आघाडीला सहकार्य केल्याचे बोललं जात आहे. त्याचबरोबर आता विधानसभा निवडणुकीमध्ये देखील महाविकास आघाडीलाच ते सहकार्य करतील असं देखील बोललं जातं. मग तुम्हाला सहकार्य करतील का ते? आता पाटलाचे प्रश्न मला तुम्ही विचारला म्हणजे असं झालं मी पाटलाचा राईट हँडच आहे असं नाहीये. आता तसं तर आता ते प्रश्नाचे उत्तर ते देतील, मी कसं देऊ? त्यांनी भूमिका स्पष्ट नाही केली त्याच्यामुळं भूमिका स्पष्ट त्यांनी केली ना, मी लढणार नाही म्हणून. का नाही लढणार ते बी त्यांनी सांगितलं, पण मी त्यांचे उत्तर मी कसं काय देऊ? ओके. ओके.